नांदगाव तिथं उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान अंतर्गत शासनाने जो कार्यक्रम दिला होता त्या अनुषंगाने आपण नांदगाव तिथं पुलाखाली स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संत निरंकारी मिशन यांचे कार्यकर्ते यांनी बहुमोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर आज विशेष करून सभापती कणकवली पंचायत समिती सभापती मॅडम हर्षदा वाळके मॅडम यांनी इथे दोघांनी उपस्थित लावलेली उभयतांनी आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये चांगलं उत्तम प्रकारे काम केलेलं आणि मी म्हणेन या सर्वांच्या सहकार्याने आपण एक समाजाला चांगला संदेश देऊ इच्छितो की आता आज जरी आम्ही स्वच्छतेमध्ये भाग घेऊन सगळं नांदगावच्या स्वच्छ केलं असेल तरी सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी सहकार्य करायचं आहे आणि एक आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे। आणि या स्वच्छतेचा फायदा म्हणजे आपल्याला येणाऱ्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रोगराई कमी करण्यासाठी होईल आणि आपला परिसर पण स्वच्छ दिसेल असं मी सर्वांना सांगेन। आज 4 जून आणि 4 जून ह्या दिवशी आत्ता असलेलं पर्यावरणाचं असंतुलन आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणात वाढलेला प्लास्टिकचा भस्मासूर आणि कचऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली समस्या, ह्या सगळ्या समस्या विचारात घेऊन शासनाने आपल्याला एक कार्यक्रम दिला होता 1 दिवस स्वच्छतेसाठी आणि हे स्वच्छता अभियान आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवले जात आहे। आणि आज या ठिकाणी नांदगाव तिथं आहे ते नांदगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित हे स्वच्छता अभियान करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत पूर्ण विटा या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकचं या ठिकाणी संकलन झालेलं आहे, सुक्या कचऱ्याचं संकलन या ठिकाणी झालेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हे संकलन झालेलं आहे आणि त्यामुळे तिथं आता स्वच्छ झालेलं आहे। पण आम्ही या निमित्ताने लोकांना आवाहन करतो की या ठिकाणी आम्ही आता स्वच्छता केलेली आहे पण आता यापुढे कुठल्याही प्रकारचा घरगुती कचरा असेल, बाहेरचा कचरा असेल, स्वतःच्या कचऱ्याची स्वतः विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशा प्रकारच्या कचऱ्याच्या समस्या होणार नाही। आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, अनेक नागरिक सहभागी या ठिकाणी झालेले आहेत। त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यांनाच आवाहन करते की आपण स्वच्छता करण्याबरोबरच लोकांमध्ये जनजागृती करूया की अशा पद्धतीचा कचरा गोळा करण्याची आम्हाला वेळ येता नाही, पुन्हा भविष्यामध्ये येऊ नये या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे।